नमस्कार, गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी गीता स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत 10 इंच बाहीची कटिंग, अगदी परफेक्ट। तर सुरुवातीला मी सरळ एक रेघ ओढून घेते आणि त्याच्या पुढे आपल्याला 10 इंचच्या बाहीसाठी अस्तरची बाही असेल तर 11 इंचावर खून करायचे आणि बिना अस्तरची बाही असेल तर 12 इंचावर, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। असं तिथून खाली आपल्याला 3.5 इंच आपल्याला हे करायचं, 1 2 3 आणि 3.5। तर 3.5 इंचावर एक खून करून घ्यायचे मुंड्यासाठी। तर या दोन लाईनी ओढून घेऊयात अगोदर आणि इथं पण एक रेघ ओढून घेऊया अशी। इथं आपला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। तर मुंडा आपला 7.5 आहे, तर 7.5 खून करायचे या रेघेवर अशी। आणि तिथून पुढचं मार्जिन लागणार आहे आपलं 1 इंच उरते माझं। इथं 1.5 इंच तुम्ही ठेवायचं आहे, जर ब्लाउजला 1.5 इंच मार्जिन ठेवलंय। तर उंची 10 इंच आहे बाहीची, त्यामध्ये 1 इंच प्लस करून घेतलेला आहे अस्तरच्या ब्लाउज साठी। बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर 2 इंच प्लस करायचंय। इथे द्यायचंय दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिन। आणि आता त्या उंचीपासून 3.5 इंचावर एक खून करून घेतली मी आणि त्याच्यावर एक रेघ ओढून घेतली आणि त्या रेघेवर आपल्याला टाकायचा आहे मुंडा। तर मुंडा आपला 15 असेल तर त्याचे निम्मे 7.5 येतात, तर ते 7.5 बघा इथं लावायचे। 7.5 इथं ठेवलेत मी या कोण्यावर मध्यावर आणि या रेघेवर टेकल तिथं आपल्याला खून करून घ्यायचे। टेप जिथे टेकल तिथं तो असणार आहे आपला मुंड्याचा आकार, तिथपर्यंत द्यायचा आहे। तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन द्यायचंय। त्यानंतर आपल्याला इथं उंचीच्या इथं 1.5 इंच आपल्याला एक खून करून घ्यायचे अशी, 1.5 इंच अशी खून करून घ्यायचे अशी। आणि मग आपल्याला हा मुंड्याचा जो खून आली मुंड्याची ती आणि ही 1.5 इंचाची खून अशी रेघ ओढून घ्यायची। त्यानंतर तसा स्टेप असा उचलून मध्य काढून घ्यायचा असा आणि या मध्यावर आपल्याला खालच्या साईडला रेघेच्या खाली 1/2 इंच आणि वर 1/2 इंच असं आपल्याला हे अंतर द्यायचंय। बघा, रेघेच्या वर 1/2 आणि रेघेच्या खाली 1/2। त्यानंतर आपल्याला हाताने आकार जमत नसेल तर बरोबर इथं टेकवायचं आहे 1.5 इंचाची जिथे खून आली तिथे हा आर्म होल टेकवायचा आहे असा आणि ह्या वरच्या खुणेजवळ असा आणि अशी लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर खालच्या साईडला पण खालची ही 1/2 इंचाची खूण आणि 1.5 इंचाची खूण इथे असं आणि मग इथे पण असा हा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि नंतर आपल्याला या साईडनी परत असं करायचंय असं, हा आर्म होल उलटा करायचा आणि सेम प्रोसेस इकडे केली तशीच इथं पण करायची अशी। अशी मग हा आकार एकदम छान असा येतो। आणि नंतर आपल्याला बाहेरचा मुंडा असा कट करायचा आहे अगोदर असा आणि हे मार्जिनचं इथं कट देऊन घ्यायचंय फिटिंगच्या इथे आणि इथे मध्यावर। त्यानंतर आपल्याला ही बाही उघडायची अशी आणि मग हा पुढच्या बाजूचा मुंडा कट करायचा आहे। अगदी परफेक्ट आणि छान मुंड्याचा आकार येतो, बाहीला अजिबात घोळ येत नाही, चुन्या पडत नाहीत। अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलीत तर एकदम परफेक्ट बाहीची कटिंग येणार आहे। तर अजून एक मी तुम्हाला छोटी बाहीची कटिंग दाखवते आता। हे बघा, या पद्धतीने अशी आपली बाही बसणार आहे। खूप छान आणि सुंदर बाहीची कटिंग होते। आता आपण दुसरी बाहीची कटिंग बघणार आहोत, 3 इंचाची बाही। तर 3 इंचाच्या बाहीसाठी 4 इंचाचं मार्क करून घ्यायचं आहे उंची। अजून थोड्या अंतरावर घेऊयात, अंतरावर 4 इंचावर एक आणि तिथे एक रेघ ओढून घ्यायची अशी। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथून खाली 1.5 इंच, 1.5 किंवा 1.25 घ्या, 3 इंचासाठी सांगते मी। आपण 10 इंचाच्या बाहीसाठी
आपण 10 इंचाच्या बाहीसाठी मुंड्यासाठी आपण 3.5 वर घेतलं होतं, तर 3 इंचाच्या बाहीसाठी 1.5 इंचावर घेतलेलं आहे. तर तिथं एक रेघ ओढून घ्यायची आहे अशी, आणि याच मापाची कटिंग दाखवणार आहे मी. तर दंडघेर टाकायचा आहे. तर दंडघेर आहे 6 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन लागणार आहे. आणि मग आता इथे 6 आहे, तर इथे 1 इंच प्लस करून 7 वर खून करून घ्यायची अशी. आणि मग ही तिरपी रेघ ओढून घ्यायची. त्या अगोदर इथं 1.5 इंचावर एक खून करून घ्यायची अशी. नंतर ही तिरपी लाईन ओढून घ्यायची आणि मग याचा मध्य काढून घ्यायचंय. आणि वरती अर्धा आणि खाली अर्धा असं मार्क करून घ्यायचंय. आणि मग नंतर आपल्याला हा आकार असा इथं घेऊन इथून इकडे आणि नंतर हा इथून इकडे, मग फिटिंगला लाईन आणि मार्जिनला लाईन अशी जोडून टाकायची. या पद्धतीने आपली ही 3 इंचाची बाही सुद्धा कटिंग करून दाखवलेली आहे मी. इथून आपल्याला हे मार्जिन असं जाणार आहे. पुढे इथं कापड कमी पडले. नंतर आपल्याला हा मध्य काढून घ्यायचा आहे असा. फिटिंगच्या इथे पण कट मारून घ्यायचा आहे. हा कट का मारायचा? ब्लाऊजला बाही जोडते वेळी बरोबर ब्लाऊजच्या कटवर बाहीचा कट बसला पाहिजे, यासाठी हे कट मारून घ्यायचे फिटिंगचे. म्हणजे फिटिंगची टीप सुद्धा सरळ रेषेत येते, यासाठी ते कट मारून घ्यायचं. आणि कट टू कट स्टिच झाला पाहिजे बाही आपली, यासाठी अशा पद्धतीने पुढचा मुंडा पण कट करायचा आहे. आणि ही आपली झाली 3 इंचाची बाही. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत 6 इंचाची बाही. तर 6 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला 7 इंचावर खून करून घ्यायचे. अजून थोड्या अंतरावर एक 7 इंचाची खून करून घ्यायची. इथे सरळ रेघ ओढून घ्यायचे उंचीवर. नंतर आपल्याला या उंचीवर 1.5 इंचाचे एक खून करून घ्यायचे अशीच. आणि इथून खाली 3 इंचावर खून करायचे. बघा प्रत्येक 3 प्रकारची बाही दाखवले. 10 इंचासाठी आपण 3.5 वर हीच खून करून घेतली होती. 3 इंचाच्या बाहीसाठी आपण 1.5 इंचावर खून करून घेतली होती. आणि आता 6 इंचाच्या बाहीसाठी 3 इंचावर खून करून घेतली. टाकायचा आहे दंडघेर. दंडघेर आहे 5.25 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. इथं आपला मुंडा येणार आहे. तर इथं 1.5 इंचाची ही जी खूण आहे, ही 1.5 इंचाची खूण आलेली आहे आपली. मी दाखवते परत एकदा, हे बघा. आणि मग ती खूण आणि हा मुंडा इथं बघूया 7.5 वर मुंडा आहे का हा, तर इथं येते इथं. आणि ही खूण आणि ही 1.5 इंचाची खूण अशी जोडून घ्यायची. ही नाही, ही आधी आली मारली मी चुकून. आणि हे मग आपल्याला असं इथं जाणार आहे. आणि याच्या पुढे हे मार्जिन. आता याचा सेंटर काढून घ्यायचा आहे टेप फोल्ड करून असा इथं येणार आहे. या सेंटरवर रेघेच्या वर अर्धा इंच असं आणि रेघेच्या खाली अर्धा इंच. या पद्धतीने आपल्याला हा आर्म होल परत लावून घ्यायचा आहे असा. इथे सरळ बसला पाहिजे. इथं सरळच आहे रेघ तर सरळ. आणि या पद्धतीने हा आर्म होलचा आकार, मुंड्याचा आकार द्यायचा. खाली सुद्धा तसंच करायचंय असा. नंतर हा मुंडा परत असा पलटी मारायचा आहे आणि इथे आकार द्यायचा आहे असा. असा वरती पण असंच करायचंय. या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आणि कटिंग करायची आहे बाहीची. अगोदर बाहेरचा मुंडा असा कट करून घ्यायचा. हे असं फिटिंगचं येणार आहे. नंतर फिटिंगवर एक कट मारायचा, त्यानंतर मध्यावर. आणि आता हा मग पुढचा मुंडा कट करून घ्यायचा असा. तर या पद्धतीने आपल्या 3 प्रकारच्या बाह्यांची कटिंग मी दाखवलेली आहे तुम्हाला. ही 10 इंचाची, ही 3 इंचाची आणि ही 6 इंचाची.
तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.